नमस्ते। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झालेलं आहे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येतंय। या महायुतीमध्ये भाजपनं खरं तर जास्त जागा लढवल्या होत्या। त्यांना जवळपास 134 जागा मिळालेल्या आहेत आणि त्या खालोखाल जे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्यांना 57 जागा, अजित पवारच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळालेल्या आहेत। आता ॲक्च्युली या निकालाचं जे यश आहे म्हणजे महायुतीला जे मिळालेलं यश आहे ते लाडक्या बहिणीची जी योजना आहे ती फलद्रूप झालेली आहे असं म्हणता येईल आणि लाडक्या बहिणींनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि या महायुतीच्या सरकारला भरभरून यश दिलेलं आहे। आता प्रश्न असा आहे की लाडके बहिणींचा जर मान राखायचा असेल या महायुतीला तर पुन्हा लाडक्या बहिणींचीच इच्छा आहे। चर्चा की आपल्याला स्पष्ट लक्षात येतं आहे की लाडक्या बहिणींना असं वाटतं की पुन्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत, परंतु भाजपकडून जसं की आत्ताच सातारा जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे धैर्यशील कदम यांनीही पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की आमची मागणी राहील की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, परंतु एक प्रकारे हा लाडक्या बहिणींचा अवमान केल्यासारखं होईल। कारण महाराष्ट्रातली तमाम लाडक्या बहिणींची इच्छा अशी आहे असं समोर येते की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत आणि जर भाजपने त्यातूनही आमच्या जागा जास्त आहेत म्हणून जर प्रयत्न केला की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचं तर हा एक प्रकारे लाडक्या बहिणींच्या इच्छा आकांक्षावरती थोडासा लादलेला निर्णय होऊ शकतो। तरी यामुळे राज्यामध्ये खळबळसुद्धा माजू शकते। तर पुन्हा एकदा भाजपने या संदर्भात विचार केलेला बरा आणि मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदेसाठी सोडावं अशी तमाम लाडक्या बहिणींची इच्छा आहे। CM न्यूजसाठी महेश चव्हाण, सातारा।